नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, प्रत्येकालाच प्रिय अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे झोप। धावपळीच्या जीवनामध्ये झोपेची फार वाट लागली आहे, हे वाक्य आजकाल सर्वांच्याच तोंडी ऐकायला मिळतं। आपण व्यवस्थित झोप घेणाऱ्या माणसाला आळशी समजतो, पण खरं पाहायला गेलं तर तो माणूस आपल्यापेक्षा जास्त आनंदी आणि उत्साही असतो। अति झोप ही वाईटच, पण योग्य झोप अत्यंत महत्त्वाची। आपण म्हणून झोपेसारख्या विषयाबद्दल कशाला विचार करायला हवा, पण तुम्हाला माहीत आहे का, नवीन पिढीतील मुलांची स्लीप सायकल हल्ल्यानं किती वाईट परिणाम होत आहेत ते। मानसोपचार तज्ञ जिम हॉर्न यांच्या एका अभ्यासामध्ये महिलांसाठी मध्यंतरी पुरुषांपेक्षा जास्त तासभर झोप ही गरजेची असते असं त्यांनी सांगितलं होतं। पण भारतातील महिला जास्त सोडाच ते पुरुषांएवढी देखील झोप घेत नाहीत। रात्रीची 8 तासांची झोप ही अत्यंत महत्त्वाची असते। दुपारची झोप वगैरे धरून 8 तास नाही, पण रात्रीचे सलग 8 तास। आजकालची पिढी पहाटेपर्यंत जागते, त्यामुळे त्यांच्यामध्ये आजारांचं प्रमाण वाढलं आहे। शरीराला दिवसभर काम केल्यानं थकवा येतो हे आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे आपण झोप घेतो। पण आपल्याकडे आजही ही मानसिकता आहे की ज्या दिवशी काम केलं नाही, सुट्टी घेतली, त्या दिवशी थकवा येत नाही। झोपेची जास्त गरज ही मेंदूला असते। शारीरिक काम करताना असो किंवा नुसतं बसून राहिलात तरीही तुमचा मेंदू हा काम करत असतो। आपण झोपल्यानंतरही तो कार्यरत असतो, मात्र त्याच्यावरती ताण येत नाही। झोपेनंतर शरीर, मेंदू यांची कार्यक्षमता ही वाढीस लागते। आपण पाहतो की रात्रभर जागण्याची जी काही सवय आहे काहींना असतेच, त्यांना झोपच येत नाही। अशांना वाटतं की आपण जास्त कार्यक्षम आहोत, आळशी नाही, पण तसं नसून ही समस्या फार गंभीर आहे। झोप न लागणं हा एक मानसिक आजार आहे, त्याचे परिणाम फार भयानक ठरू शकतात। अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये झोप न झाल्यानं लोकांना भास व्हायला लागतात। जर तुम्हाला झोप लागत नसेल तर तुम्ही तातडीनं डॉक्टरांकडे जा, वेळीच त्यावरती उपाय करून घ्या आणि उगाच झोपेची टाळाटाळ करणाऱ्या महिलांनी झोपेला जास्त महत्त्व द्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही जर जागरण करत असाल तर तुमचं मानसिक संतुलन देखील बिघडू शकतं आणि याचे फार वाईट परिणाम तुमच्या आयुष्यावरती होऊ शकतात। त्यामुळे झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो। त्यामुळे झोप ही वेळेमध्ये आणि सलग घ्यायलाच हवी, ही गोष्ट आपण खूणगाठ बांधून घ्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।